नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तम पाऊसमान आणि सकारात्मक सरकारी निर्णय यामुळे देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन. नियोजनाप्रमाणे 1000 दिवसांमध्ये देशभरात 13,000 गावांचं विद्युतीकरण पूर्ण. इथेनॉल निर्मिती उपाय योजनेचा पंतप्रधानांचा सल्ला. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती CS कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 6 महिन्यांचा तुरुंगवास. संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार प्रकरणी 3ही आरोपींना फाशी. माफीच्या साक्षीदाराची निर्दोष मुक्तता. वेळ आणि खर्च बचतीसाठी सर्व कारागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयांशी जोडा. केंद्राचे राज्यांना निर्देश. तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रशासनाची उभारणी. डिजिटल रोड या संकल्पनेची अंमलबजावणी. यातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे प्रयत्न. मुख्यमंत्री. आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. मात्र उर्वरित भागात हवामान कोरडंच राहणार. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. उत्तम पाऊसमान आणि सरकारनं घेतलेले अनेक सकारात्मक निर्णय यामुळे 2016-17 या आर्थिक वर्षात देशातल्या अन्नधान्य उत्पादनानं 273.38 दशलक्ष टन इतकी विक्रमी झेप घेतली आहे. 2013 साली झालेल्या अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनापेक्षा हे उत्पादन 8.34 दशलक्ष टनांनी जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 16.37 दशलक्ष टनांनी जास्त आहे. केंद्र सरकारच्या कृषी, सहकार आणि कृषी कल्याण विभागानं आज ही माहिती जाहीर केली. तांदळाचं उत्पादन 109.15 दशलक्ष टन, गव्हाचं 97.44, मक्याचं 26.14, डाळींचं 22.40, सोयाबीनचं 14.1 दशलक्ष टन इतकं उत्पादन या वर्षात झालं आहे. या क्षेत्रात देशानं केलेल्या प्रगतीचे हे आकडे निदर्शक आहेत. ग्रामीण विद्युतीकरण योजना झपाट्यानं प्रगती करत असून 18,452 गावांपैकी 13,000 गावांचं विद्युतीकरण ठरल्याप्रमाणे 1000 दिवसांमध्ये पूर्ण झालं आहे. अशी माहिती आज नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. या बैठकीत पंतप्रधानांनी पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, वीज, अपारंपरिक ऊर्जा आणि गृहनिर्माण या पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता जवळपास 24% वाढली असून ती आता 57 गिगावॅट्स इतकी झाल्याचं पंतप्रधानांना सांगण्यात आलं. इथेनॉल निर्मितीसाठी नवनवीन उपायांचा अवलंब करावा म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला. तसंच दुसऱ्या टप्प्यातला बायो इथेनॉल तेल शुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी सौर ऊर्जा निर्मितीची साधनं उत्पादित करण्यावर भर द्यावा. देशातली काही शहरं ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी शहरं म्हणून अस्तित्वात यावीत असे प्रयत्न करणंही अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती CS कर्णन यांना आज सर्वोच्च न्यायालयानं 6 महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 6 न्यायाधीशांच्या पीठानं त्यांना आज ही शिक्षा सुनावली. सरन्यायाधीश जगदीप सिंग खेहर यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या इतर 7 न्यायमूर्तींना कर्णन यांनी काल 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र या संदर्भात कर्णन यांनी दिलेल्या आदेशांना प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये असंही न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार प्रकरणी 3ही आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यातला माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची न्यायाधीश LL येनकर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. पुण्यात खराडी इथल्या एका संगणक कंपनीत काम करणाऱ्या अभियंता नयना पुजारी हिचं ऑक्टोबर 2009 मध्ये गाडी चालकानं अपहरण करून तिच्यावर मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. यानंतर ओढणीनं गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह राजगुरुनगरजवळच्या जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणी गाडी चालक योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना काल सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं दोषी ठरवलं. आज या तिघांनाही न्यायालयात हजर करून शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर 3ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्ट ने ये तीनों जो आरोपी है विश्वास कदम, योगेश राउत और महेश ठाकुर, इनको फांसी की सजा सुनाई. सेक्शन 120B जो है कॉन्स्पिरेसी का सेक्शन, उसमें फांसी की सजा और 5,000 रुपए जुर्माना. जुर्माना नहीं भरा तो 1 साल तुरुंगवास.
सेक्शन 302 जो है मर्डर किया, इस बारे में भी फांसी की सजा सुनाई और 5,000 रुपए जुर्माना नहीं भरा तो 1 साल का तुरुंगवास। खटला सुरू असताना संशयित आरोपी कैद्यांना न्यायालयामध्ये ने आण करण्याचा खर्च वाचवण्यासाठी तसंच खटल्याचं कामकाज वेगानं होण्यासाठी देशातल्या सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे। या संदर्भात गृह मंत्रालयानं राज्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत। गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी जाळं निर्माण करणं तसंच ई-न्यायालयासारखी कार्यप्रणाली प्राधान्यानं वापरण्याची सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या क्षेत्रातल्या सर्व कारागृहांमध्ये स्वतंत्र कारागृह कल्याण अधिकारी, विधी अधिकारी आणि सल्लागार नियुक्त करण्याची सूचनाही गृह मंत्रालयानं केली आहे। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर 2017 विधेयकाला गोवा विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजुरी देण्यात आली। आज यासाठी गोवा विधानसभेचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधेयकाचा प्रस्ताव ठेवला। त्यावर चर्चा होऊन विरोधी पक्षांसह सर्वांनी एकमतानं जीएसटी विधेयक संमत केलं अशी घोषणा सभापती डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली। बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशी फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला आज न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं आहे। मल्ल्या यानं $40 दशलक्ष निधी आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप असून या प्रकरणी 10 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही दिला आहे। विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असून त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्राचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। बँकांचं कर्ज बुडवल्याबद्दल अनेक खटले मल्ल्यावर दाखल आहेत। नागपूर हे शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे विदर्भाचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल असं मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज नागपुरात व्यक्त केलं। अजनी पुणे अजनी वातानुकूलित एक्सप्रेस साप्ताहिक गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते। और ऐसे अहम शहर के लिए, ऐसे अहम विदर्भ के लिए रेल की तरफ से काम करना ये हमारा कर्तव्य बनता है। आपको आश्वासित करना चाहता हूं कि हमारी सरकार की तरफ से हर मंत्रालय विदर्भ की तरफ, महाराष्ट्र की तरफ, नागपुर की तरफ पूरा ध्यान देते हुए काम कर रहा है और उसका ही इसकी मिसाल आज को आपको देखने को मिली। आने वाले दिनों में और भी हम काम करेंगे। नागपूर अमृतसर नागपूर साप्ताहिक एक्सप्रेस गाडी आणि पुणे अमरावती पुणे वातानुकूलित जलद गाड्या तसंच इतर 20 प्रकल्पांचा शुभारंभ रेल्वे मंत्री प्रभू आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाला। केंद्र आणि राज्य सरकार मिळून एक कंपनी स्थापन करणार असून या कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबरोबरच रेल्वे प्रकल्पांनाही चालना मिळेल असं रेल्वे मंत्री म्हणाले। सावनेर, बुटीबोरी, कळमेश्वर, रामटेक आदी ठिकाणी रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या तर शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि उद्योग क्षेत्राचा फायदा होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। तलाक 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 असं म्हणून आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या अन्यायी आणि घातक पद्धतीला अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयानं चाप लावला आहे। पत्नीकडे हुंड्यासाठी तगादा लावून तिची विविध प्रकारे छळवणूक करूनही तो न दिल्यानं तिला घटस्फोट दिल्या प्रकरणांची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू असताना न्यायालयानं तिहेरी तलाक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं मत नोंदवलं। फतवा हा प्रकार पूर्णपणे अस्वीकारार्ह असून तो कोणावरही जबरदस्तीनं लादता येणार नाही। राज्यघटनेनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले असून यामध्ये मुसलमान महिलांचाही समावेश होतो। इस्लाममध्ये लग्न हा एक करार समजला जातो आणि तो केवळ एका पक्षातर्फे मोडला जाणं कायद्याला धरून नाही असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयानं आज दिला। तिहेरी तलाक हा लिंगभेदावर आधारित असून तो घटनाविरोधी आहे असं सांगत केंद्र सरकारनं या घातक पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात विरोध नोंदवला आहे। दरम्यान तलाकच्या या मुद्द्याचं राजकारण होणार नाही ही काळजी मुसलमान समाजानं घ्यायला हवी। मुसलमान नेत्यांनी या संदर्भातल्या सुधारणा घडवून आणण्यात पुढाकार घेणं आवश्यक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवलं आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यात येत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं केलं। ओरॅकल ओपन वर्ल्ड या ओरॅकल कंपनीनं आयोजित केलेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिप या पुरस्कारानं ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। राज्यात आतापर्यंत 370 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसंच 14,000 ग्रामपंचायती महानेटच्या माध्यमातून जोडल्या आहेत। डिजिटल रोड ही संकल्पना राज्य विकसित करत असून शासकीय कार्यालयात नागरिकांच्या दस्तावेजांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली। नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं। ते 89 वर्षांचे होते। माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते विश्वासू सहकारी होते। नांदेड जिल्हा सहकार आणि भूविकास बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरीव कार्य केलं। आज संध्याकाळी चिखली इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले। राज्याच्या दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मात्र राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे। उस्मानाबाद आणि वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं आज हजेरी लावली। सिंधुदुर्गासह कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 25, नागपूर 43, 28, पुणे 39, 24, औरंगाबाद 41, 25, नाशिक 39, 22, कोल्हापूर 37, 24, रत्नागिरी 33, 25, सोलापूर 42, 25 आणि अमरावती कमाल 42 आणि किमान 28 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। उत्तम पाऊसमान आणि सकारात्मक सरकारी निर्णय यामुळे देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन। नियोजनाप्रमाणे 1000 दिवसांमध्ये देशभरात 13,000 गावांचं विद्युतीकरण पूर्ण। इथेनॉल निर्मिती उपाय योजनेचा पंतप्रधानांचा सल्ला। न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती CS कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 6 महिन्यांचा तुरुंगवास। संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार प्रकरणी 3ही आरोपींना फाशी। माफीच्या साक्षीदाराची निर्दोष मुक्तता। वेळ आणि खर्च बचतीसाठी सर्व कारागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयांशी जोडा, केंद्राचे राज्यांना निर्देश। तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रशासनाची उभारणी, डिजिटल रोड या संकल्पनेची अंमलबजावणी, यातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे प्रयत्न। मुख्यमंत्री आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, मात्र उर्वरित भागात हवामान कोरडंच राहणार। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।